हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर.जे. प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट, रविवार. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आजच्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. चला तर मग आजच्या या चांगल्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा. हा होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक विचार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून बऱ्याच क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे. तेव्हा आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळाला. सन 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला इंग्रज सरकारकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशात स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. सन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला होता. तेव्हा मित्रांनो, आजच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 15 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांपैकी 15 ऑगस्ट 1519 साली स्पॅनिश विजेता सम्राट पेड्रो एरियास डेव्हिला यांनी पनामा या शहराची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, पनामा हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोग भूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टारिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1862 साली ब्रिटिशकालीन भारतात मद्रास येथील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. सन 1914 साली पनामा या कालव्यातून SS ॲनाकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले होते. मित्रांनो, पनामा हा कालवा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. 1914 साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या 1914 साली 1000 होती, तर 2008पर्यंत ही संख्या 14,702 इथपर्यंत पोहोचली आहे. 2008 सालापर्यंत एकूण 8,15,000 जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता. ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. पनामा कालव्याची एकूण लांबी 77.1 किलोमीटर म्हणजेच 48 मैल इतकी आहे. अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील 7 नवी आश्चर्ये या यादीमध्ये देखील समावेश केला आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1945 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपान या देशाने शरणागती पत्करली. सन 1947 साली पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला होता. सन 1947 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदाची सूत्र आपल्या हाती घेतली. 15 ऑगस्ट 1947 साली देशातील नागरिकांनी आपल्या भारत देशात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. सन 1975 साली बांगलादेशात लष्करी उठाव होऊन बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान व त्यांच्या परिवारातील संपूर्ण व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. आजच्याच दिवशी सन 1982 साली देशात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. सन 1988 साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणं
दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या 15 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशा काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1768 साली फ्रान्स सम्राट व राजकारणी नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1867 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी कलाकार गणपतराव जोशी यांचा जन्म झाला. 1872 साली भारतीय स्वातंत्र्यता सेनानी, कवी, विद्वान, योगी आणि महान दार्शनिक अष्टपैलू प्रतिभेचे धनी अरविंद कुमार घोष यांचा जन्म झाला. सन 1917 साली महाराष्ट्रीयन राज्य पुरस्कार सन्मानित ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारात मोठ्या प्रमाणावर लेखन करणाऱ्या लेखिका अंबुताई गोरे उर्फ सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म झाला. सन 1922 साली महाराष्ट्रीयन मराठी कवी आणि नाटककार वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. सन 1929 साली प्रसिद्ध मराठी लेखक, संपादक आणि बालसाहित्यकार उमाकांत ठोंबरे यांचा जन्म झाला. सन 1945 साली बांगलादेशाच्या तसंच मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये पंतप्रधान म्हणून लोकशाही सरकारचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला खालिदा झिया यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1947 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट अभिनेत्री राखी गुलजार यांचा जन्म झाला. सन 1958 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व वेशभूषाकार डिंपल कपाडिया यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1942 साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व लेखक तसंच महात्मा गांधी यांचे खाजगी सचिव महादेव देसाई यांचं निधन झालं. सन 1947 साली पंजाब प्रांतातील प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक सरदार अजित सिंह यांचं निधन झालं. सन 1975 साली बांगलादेशाचे संस्थापक व राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचं निधन झालं. सन 2004 साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी जर तुम्हाला फीडबॅक किंवा सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. आणि याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकू शकता. त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजेच तुम्ही मागच्या काही दिवसांचे सत्रसुद्धा अगदी मोफत या चॅनलवर ऐकू शकाल. आणि सोबतच स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्हाला रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकायला मिळेल. मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी असेल. पण मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचं कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण या दिवशी केलं पाहिजे. आजच्या या दिवशी महाविद्यालयांमध्ये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन केले जाते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर शक्य असेल तर या ध्वजारोहणाला तुम्ही जाऊन ध्वजवंदन करू शकता. चला तर मग मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदींविषयीची सविस्तर माहिती घेऊन.
आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला इतकंच सुचवू इच्छिते की आपल्या तिरंग्याचा म्हणजेच आपल्या राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही याची तुम्ही आम्ही सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. तुमच्यासाठी हे खास गाणं आजच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त, मिले सूर मेरा तुम्हारा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच दिवशी पहिल्यांदा हे गाणं प्रसारित झालं होतं, तेव्हा हे गाणं खास तुमच्यासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा.